बलशाली भारताच्या निर्मितीसाठी देशी गायींचं संवर्धन करा असं आवाहन कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराज यांनी केले। ते सिद्धगिरी मठाच्या वतीने सुरू असलेल्या गो परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते। सिद्धगिरी मठाच्या वतीने 16 फेब्रुवारी पासून देशी गायींचे संवर्धन आणि संगोपन व्हावं या हेतूने गो परिक्रमा कार्यक्रम सुरू आहे। या परिक्रमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावी जाऊन आणि शेतकऱ्यांना सहभागी करून देशी गायींचे महत्त्व पटवून सांगितलं जात आहे। रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण शेतीत विषाची पेरणी करतोय, त्यामुळे जमिनीचे आणि मानव जातीचे आरोग्य बिघडले असल्याचं यावेळी स्वामींनी सांगितलं। जमिनीत पसरलेलं विष बाहेर काढण्यासाठी देशी गायी पाळणं हा एकमेव उपाय असल्याचंही यावेळी स्वामीजींनी सांगितलंय। ज्याच्या घरात देशी गाय आहे त्याला शेतकरी असं संज्ञा आहे। ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे त्या लोकांना आमची आग्रहाची आव्हान आहे की तुम्हाला खरोखर गाय बाळगायचं असेल तर नाव द्या इथले प्रमुख कार्यकर्त्यांकडे। गरीब लोक असतील तर त्यांना मी मोफत गाय पुरवतो आणि जर पैसेवाले असतील तर जरूर त्यांना दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देणारी देशी गाय आहे, 20 लिटर देणारी देशी गाय आहे। या देशात कुठल्या कोपऱ्यात मिळतात, कसे मिळतात मी आपल्याला जरूर सांगेन आणि आपण आणू शकाल। अन्यथा कोणाला असेच गाय पाहिजे असेल, खोंड कालवड पाहिजे असतील, सेंद्रिय शेती जर करणार असाल तर त्यांच्याकरता आमच्याकडे येणाऱ्या गाय आणि वासरू आम्ही द्यायला तयार आहोत। सिद्धगिरी मठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गो परिक्रमेला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळतोय। गावागावातील शेतकरी, गावकरी आणि शाळेतील विद्यार्थी देखील यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। या परिक्रमेत देशी गायीच्या माहितीचे रथ, गाय वाचवण्यासाठी भजने यांसारख्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येतंय। शेतकऱ्यांनी यावेळी देशी गायींचं महत्त्व पटत असल्याचं आवर्जून सांगितलंय। असं म्हणलं जातं की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय, याप्रमाणेच ज्या अर्थी भगवंताची सेवा करतो त्याप्रमाणेच आपण ह्या देशी गायीची आपण घरोघरी सेवा करावी। देशी गायीपासून बैल बी खिलारी जमतात आणि आपल्या घरी लक्ष्मी असती किंवा पांडुरंगाचेच दर्शन आहे। देशी गायीमुळं आपल्या शेताचे म्हणा किंवा घरातले सगळे पवित्र टिकून राहते। एका गायीपासून 1 एकर सेंद्रिय शेती करता येते। इतक्या अनमोल किमतीच्या देशी गायीला शेतकऱ्यांनी दूर न सारता तिचे पालन करावं असं आवाहन काडसिद्धेश्वर स्वामींनी केलंय। साम टीव्ही कोल्हापूर।